फ्राय करत आहोत आपण. व्यवस्थित फ्राय करायचे ब्राउनिश होईपर्यंत. आणि मग त्यानंतर पुढे दाखवतोच मी तुम्हाला अजून काय काय इन्ग्रेडियंट्स लागतील. हे आपण बनवतोय श्रावण महिन्यात हे बघा मित्रांनो, भेंडी फ्राय झालेली आहे, घेतलेली आहे काढून तिला. आता ह्याच्या पुढे मी दाखवणार आहे तुम्हाला अशी ब्राउनिश करायची आहे भेंडी. आणि कुरकुरीत अशी वाटते भेंडी ही. आता मी तुम्हाला त्याचं सार कसं बनवायचं त्याचं ते दाखवतो मी तुम्हाला. ती पुढे आपण बघूच काय करतोय. ह्याला कढई घेतलेली आहे, तर त्याला जो की आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे वस्तू. जे की आहे फ्राय केल्यानंतर तुम्हाला पुढे दाखवतोच मी तुम्हाला. फ्राय होऊ द्या थोडं आहे. पण हे सेम इन्ग्रेडियंट्स तुम्ही आपण फिशसाठी वापरत असाल. याची आहे ती त्याच्यावरचं जे कवटर आहे हे असं कटिंग केल्यानंतर आणि अशी ही सालं जी आहेत ती काढून घ्यायची आहे व्यवस्थित. तव्यामध्ये फ्राय करायचे आहेत आणि त्याला तेलामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सावंत आपलं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर. जसं की ॲक्च्युली हा मी एक व्हिडिओ अपलोड करतो आहे जो की रेसिपीचा आहे आणि मी घरी बनवलेला संडेला. पण स्टार्टिंगची रेकॉर्डिंग करता आली नाही कारण थोडा लाईटचा इश्यू असल्या कारणाने. तर तुम्ही बघा हा व्हिडिओ. रेसिपी आहे श्रावण महिन्याची. श्रावण महिन्यात आपण थोडं नॉनव्हेज सारखं काही खायला बघतो, तर तशी फिलिंग यायला पाहिजे तसा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही बघा कसा वाटला व्हिडिओ. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही सबस्क्रायबर व्हाल आणि जे पण व्हिडिओ मी टाकेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आपला जी रेसिपी आहे ती चालू करू. तर पहिले प्रथम तर मी भेंडी जी आहे ती धुतली आहे, व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. आता त्याला फ्राय करूया आपण तेलात. बघा तुम्ही बघत असाल फ्राय करत आहोत आपण. व्यवस्थित फ्राय करायचे ब्राउनिश होईपर्यंत. आणि मग त्यानंतर पुढे दाखवतोच मी तुम्हाला अजून काय काय इन्ग्रेडियंट्स लागतील. हे आपण बनवतोय श्रावण महिन्यात नॉनव्हेजचा जो की आहे आपल्याला फिलिंग येईल अशी प्रयत्न केलेला आहे बनवायचा. बघत राहा तुम्ही. हे बघा मित्रांनो, भेंडी फ्राय झालेली आहे, घेतलेली आहे काढून तिला. आता ह्याच्या पुढे मी दाखवणार आहे तुम्हाला अशी ब्राउनिश करायची आहे भेंडी. आणि कुरकुरीत अशी वाटते भेंडी ही. आता मी तुम्हाला त्याचं सार कसं बनवायचं त्याचं ते दाखवतो मी तुम्हाला. तर आपण आता टोमॅटो भेंडीचं सार बनवतो आहोत. त्याच्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत सेम तुम्ही फिश करी पण यूज करू शकता हे जेव्हा पण श्रावण संपेल तेव्हा. तर टोमॅटो, कांदा, मग त्यानंतर अद्रक, लसूण, मिरची, धने आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. आणि खोबरं घ्यायचं आहे आपल्याला. आणि संकलेश्वरी मिरची येते मार्केटमध्ये, ती घ्याल तर मालवणी पद्धतीत तुमचं जे काही आहे सार बनवू शकता तुम्ही. तर सार बनवण्यासाठी पुढे आपण बघूच काय करतो आहे. ह्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे सगळ्यांना व्यवस्थित. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर मी पेस्ट दाखवतोच मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर कशी दिसते. ही बघा मित्रांनो, अशी पेस्ट जी काही आहे आपल्याला दिसते भगव्या कलरची. जी की मिरचीचा कलर आलेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटोचा कलर आलेला आहे. पुढे मी दाखवतोच तुम्हाला की ह्याच्यानंतर जे की आपल्याला कसं ह्याला बनवायचं आहे याची पद्धत मी दाखवतो. जी की ऑथेंटिक मालवणी पद्धतीची ही पद्धत आहे. तर तुम्ही बघत राहा. जर तुम्हाला अजून काही ह्याच्यामध्ये फिश टाकू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये भेंडी तर टाकलेलीच आहे. तर आपण तर मित्रांनो, आपण कढई घेतलेली आहे, तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते मी दाखवतो तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये पहिले प्रथम तर आपण कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता नंतर जे की आहे आपल्याला कढीपत्ता जो तडतड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, जसं की मोहरी, जिरा जी की आहे आणि लसूण हे टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर त्याला जो की आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे वस्तू. जे की आहे फ्राय केल्यानंतर तुम्हाला पुढे दाखवतोच मी तुम्हाला. फ्राय होऊ द्या थोडं. म्हणजे जे की आहे लालसर कांदा झाला की मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय इन्ग्रेडियंट्स अजून टाकायचे आहेत मी दाखवतो. जी आपण चटणी बनवली ती जे की आहे कांदा लसूणची, हळद टाकायची आहे थोडी.
हळद टाकल्यानंतर आता ह्याच्यामध्ये जी काही आहे मसाला कुठचाही वापरला गेला नाही आहे, कारण आपण जी काही पेस्ट बनवली त्याच्यामध्ये ऑलरेडी मसाला टाकलेला आहे. म्हणजे जी मिरची जी आहे ती 5 ते 6 घेतलेली आहे, जेणेकरून जी काही तिखटपणा येईल. तर ह्याच्यामध्ये मसाला टाकू नये. हा बघा, ही पेस्ट जी मी आहे टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि जे काही आहे ह्याला व्यवस्थित जे काही आहे कढी येईपर्यंत थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे. कढी येईपर्यंत ह्याला फ्राय करायचं आहे. आणि मग जी आपण भेंडी बनवलेली ती भेंडी आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायची आहे. तर ह्याचा जे सार तुम्ही खाऊन बघाल, जी काही आहे भेंडी टोमॅटोचं सार आहे. पण हे सेम इन्ग्रेडियंट्स आपण फिशसाठी वापरत असाल. आता गणपती असल्या कारणाने बहुतेक घरात जे काही आहे श्रावण चालू आहे, त्यामुळे हे जे काही फिश, चिकन, मटन हे बनत नाही. तर अजून एक विचारायचं होतं मित्रांनो, जसं की मी तर काढलेली आहे तिकीट गावाला जायला गणपतीची. आपण काढलेली आहे की नाही हे आपल्याला कमेंट्स करा. की आपण भेटूच गावाला. अजून व्हिडिओज आपण तयार करू गावचे. जे की आहे गणपतीची भजनं, आरती आहेत, मग त्यानंतर पूजा ठेवणार आहे. ह्याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी अपडेट देणारच तुम्हाला, अपडेट करणारच. तुम्ही बघत राहा माझा चॅनल. पुढे आपण ह्याला कढी येऊ द्या. जे की आहे आपण जो सार बनवला आहे टोमॅटो भेंडीचा, मीठ टाकलेलं आहे मी. जसं की पुढे ह्याला कढी येईपर्यंत थोडं पाणी ओतून घेतलेलं आहे. कढ येईपर्यंत मी दाखवतो पुढे. तर हे बघा, आपण सार बनवलं आहे, सार शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये भेंडी सोडलेली आहे. त्याचा पुढचा पदार्थ मी मला दाखवतोय, जे बनवतोय रेसिपी. ते बघत राहा. हे आपली सार रेडी झालेलं आहे टोमॅटो भेंडीचं. तर हे बघा, आपण फिश फ्राय करतो तशी एक रेसिपी बनवतोय आपण. ह्याच्यासाठी मी घेतलेली आहे कच्ची हिरवी केळी. आता ही हिरवी केळी आहेत, ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याची कटिंग करतो मी. बघा, तुम्हाला कसं कटिंग करायचं आहे ते मी दाखवतो. बघत राहा तुम्ही. तर हे बघा, आपल्याला अशी कटिंग करून घ्यायची आहे. केळी जी आहेत ती, त्याच्यावरचं जे कवर आहे, साल आहे, ते काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर ते त्याला कट कट करायचं आहे. जसे की सुरमईचे पीस असतात, आपले फिशचे पीस असतात, तसे ते कट करून घ्यायचे आहेत. दाखवतोच तुम्हाला कसं करायचं कटिंग. तर हे असं कटिंग केल्यानंतर ह्याला मी जे जे इन्ग्रेडियंट्स लावणार आहे आणि फ्राय करणार आहे ह्याच्या पुढे दाखवतोच तुम्हाला. तर जे काही आहे अशी ही सालं जी आहेत ती काढून घ्यायची आहे व्यवस्थित. जी काही आहे त्याच्यामध्ये सालं असले तर थोडी म्हणजे कसं स्वच्छ करून घ्यायचे, सालं पूर्ण काढून घ्यायचे आहेत तुम्हाला. तर हे बघा, असे स्लाइस जे आहेत आपल्याला कापून घ्यायचे थोडे जाड. आणि जे काही आहे हे जे काही पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत कट करून. कारण काय माहीत आहे का, कधी काळं पडते ते हे जे आहेत केळी. त्यामुळे जे काही आपण, हे बघा, हे असे स्लाइस जे आहेत ते असे कट करून घ्यायचे आहेत. थोडे जाडच ठेवायचे आहेत, पातळ होता कामा नये. जसं की आपण फ्राय करणार आहेत त्याला. मी इन्ग्रेडियंट्स पुढे दाखवतोच काय काय लावणार आहे. बघा, ही कटिंग केलेली आहे आपण. आता पुढचे इन्ग्रेडियंट्स मी दाखवतो, हे फ्राय करायला काय काय यूज होईल. जी आपण केळी कापलेली त्याच्यामध्ये जे की आपल्याला हे जे पेस्ट बनवायची याची, ज्याच्यासाठी आपण हळद घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, म्हणजे जे काही मालवणी मसाला, त्यानंतर धने, एक तांदळाचं पीठ आणि जे चण्याचं पीठ, जे काही बेसन पीठ आपण घेतलेलं आहे, आलं लसूण घेतलेली आहे. आता ह्याला पूर्ण मिक्सरला मी मिक्स करणार आहे. तेल थोडं टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला पेस्ट बनवायची आहे याची, थोडं पाणी टाकून. मी दाखवतोच पुढे पेस्ट कशी तयार केली जाते. हे बघा, अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडा लिंबू, एक अर्धा लिंबू आणि मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. आणि जी पेस्ट केली आहे आपण, जे आपले स्लाइस कट केले आहेत आपण, त्याच्यामध्ये असे हे करून घ्यायचे आहेत, डिप करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता मी घेतलेला आहे रवा इथे. रव्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे की आहे ह्याला फ्राय करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये पण टाकलेला आहे मसाला, मीठ चवीनुसार टाकायचं आहे. आणि जे की आहे हे जे
मिश्रण करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला. जे की आहे हे बघा, असं मिश्रण करून घेतलेलं आहे त्याचं व्यवस्थित. आणि जे की आहे जे स्लाइस आपण बनवलेले आहेत ते ह्याच्यामध्ये डिप करून तव्यामध्ये फ्राय करायचे आहेत. हे बघा, हे आपण डिप केले आणि हे जे काही आहे तव्यामध्ये फ्राय करतोय. हे बघा, डिप करून मस्त व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे रवा आणि त्याला तेलामध्ये सोडायचं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला जी टेस्ट येईल, जे की आहे जसं की फिश फ्राय करतो आपण, तशाच प्रकारचं हे तुम्हाला फिलिंग येईल. तुम्ही बघा बनवून एकदा कसं बनतं ते. मी खरोखर सांगतो, तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही स्वतः त्या व्हिडिओमध्ये जाल, कमेंट कराल, ही छान रेसिपी दाखवली आहे. तुम्ही एकदा बघा करून ही रेसिपी. जर आवडली असेल रेसिपी तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्याला सपोर्ट करा, जेणेकरून आम्हाला अजून प्रेरणा भेटेल की व्हिडिओ बनवायची. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सावंत आपलं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर. जसं की ॲक्च्युली हा मी एक व्हिडिओ अपलोड करतो आहे जो की रेसिपीचा आहे आणि मी घरी बनवलेला संडेला, पण स्टार्टिंगची रेकॉर्डिंग करता आले नाही कारण थोडा लाईटचा इश्यू असल्या कारणाने. तर तुम्ही बघा हा व्हिडिओ. रेसिपी आहे श्रावण महिन्याची. श्रावण महिन्यात आपण थोडं नॉनव्हेज सारखं काही खायला बघतो, तर तशी फिलिंग यायला पाहिजे तसा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही बघा कसा वाटला व्हिडिओ. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही सबस्क्रायबर व्हाल आणि जे पण व्हिडिओ मी टाकेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर मित्रांनो, आपण आपला जी रेसिपी आहे ती चालू करू. तर पहिले प्रथम तर मी भेंडी जी आहे ती धुतली आहे, व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. आता त्याला फ्राय करूया आपण तेलात. बघा, तुम्ही बघत असाल फ्राय करत आहोत आपण. व्यवस्थित फ्राय करायची आहे ब्राउनिश होईपर्यंत. आणि मग त्यानंतर पुढे दाखवतोच मी तुम्हाला अजून काय काय इन्ग्रेडियंट्स लागतील. हे आपण बनवतो आहे श्रावण महिन्यात नॉनव्हेजचा, जो की आहे आपल्याला फिलिंग येईल अशी प्रयत्न केलेला आहे बनवायचा. बघत राहा तुम्ही. हे बघा मित्रांनो, भेंडी फ्राय झालेली आहे, घेतलेली आहे काढून तिला. आता ह्याच्या पुढे मी दाखवणार आहे तुम्हाला अशी ब्राउनिश करायची आहे भेंडी आणि कुरकुरीत अशी वाटते भेंडी ही. आता मी तुम्हाला त्याचं सार कसं बनवायचं त्याचं ते दाखवतो मी तुम्हाला. तर आपण आता टोमॅटो भेंडीचं सार बनवतो आहोत. त्याच्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत सेम तुम्ही फिश करी पण यूज करू शकता हे जेव्हा पण श्रावण संपेल तेव्हा. तर टोमॅटो, कांदा, मग त्यानंतर अद्रक, लसूण, मिरची, धने आणि कढीपत्ता घ्यायचा आहे आणि खोबरं घ्यायचं आहे आपल्याला. आणि संकलेश्वरी मिरची येते मार्केटमध्ये, ती घ्याल तर मालवणी पद्धतीत तुमचं जे काही आहे सार बनवू शकता तुम्ही. तर सार बनवण्यासाठी पुढे आपण बघूच काय करतो आहे. ह्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे सगळ्यांना व्यवस्थित. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर मी पेस्ट दाखवतोच मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर कशी दिसते. ही बघा मित्रांनो, अशी पेस्ट जी काही आहे आपल्याला दिसते भगव्या कलरची. जी की मिरचीचा कलर आलेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटोचा कलर आलेला आहे. पुढे मी दाखवतोच तुम्हाला की याच्यानंतर जे की आपल्याला कसं ह्याला बनवायचं आहे याची पद्धत मी दाखवतो, जी की ऑथेंटिक मालवणी पद्धतीची ही पद्धत आहे. तर तुम्ही बघत राहा. जर तुम्हाला अजून काही ह्याच्यामध्ये फिश टाकू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये भेंडी तर टाकलेलीच आहे, तर आपण टोमॅटो. तर मित्रांनो, आपण कढई घेतलेली आहे, तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते मी दाखवतो तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये पहिले प्रथम तर आपण कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता नंतर जे काही आहे आपल्याला कढीपत्ता जो तडतड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, जसं की मोहरी, जिरा जे की आहे आणि लसूण हे टाकलेली आहे.
चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर त्याला जो की आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे वस्तू. जे की आहे फ्राय केल्यानंतर तुम्हाला पुढे दाखवतोच मी तुम्हाला. फ्राय होऊ द्या थोडं. म्हणजे जो की आहे लालसर कांदा झाला की मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय इन्ग्रेडियंट्स अजून टाकायचे आहेत मी दाखवतो. जी आपण चटणी बनवली ती जे की आहे कांदा लसूणची, हळद टाकायची आहे थोडी. हळद टाकल्यानंतर आता ह्याच्यामध्ये जी काही आहे मसाला कुठचाही वापरला गेला नाही आहे, कारण आपण जी काही पेस्ट बनवली त्याच्यामध्ये ऑलरेडी मसाला टाकलेला आहे. म्हणजे जी मिरची जी आहे ती 5 ते 6 घेतलेली आहे, जेणेकरून जी काही तिखटपणा येईल. तर ह्याच्यामध्ये मसाला टाकू नये. हा बघा, ही पेस्ट जी मी आहे टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि जे की आहे ह्याला व्यवस्थित जे की आहे कढी येईपर्यंत थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे. कढी येईपर्यंत ह्याला फ्राय करायचं आहे. आणि मग जी आपण भेंडी बनवलेली ती भेंडी आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायची आहे. तर ह्याचं जे सार तुम्ही खाऊन बघाल, जी की आहे भेंडी टोमॅटोचं सार आहे. पण हे सेम इन्ग्रेडियंट्स आपण फिशसाठी वापरत असाल. आता गणपती असल्या कारणाने बहुतेक घरात जे काही आहे श्रावण चालू आहे, त्यामुळे हे जे काही फिश, चिकन, मटन हे बनत नाही. तर अजून एक विचारायचं होतं मित्रांनो, जसं की मी तर काढलेली आहे तिकीट गावाला जायला गणपतीची. आपण काढलेली आहे की नाही हे आपल्याला कमेंट्स करा. की आपण भेटूच गावाला. अजून व्हिडिओज आपण तयार करू गावचे. जे की आहे गणपतीची भजनं, आरती आहेत, मग त्यानंतर पूजा ठेवणार आहे. ह्याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी अपडेट देणारच तुम्हाला, अपडेट करणारच. तुम्ही बघत राहा माझा चॅनल. पुढे आपण ह्याला कढी येऊ द्या. जे की आहे आपण जो सार बनवला आहे टोमॅटो भेंडीचा, मीठ टाकलेलं आहे मी. जसं की पुढे ह्याला कढी येईपर्यंत थोडं पाणी ओतून घेतलेलं आहे. कढ येईपर्यंत मी दाखवतो पुढे. तर हे बघा, आपण सार बनवलं आहे, सार शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये भेंडी सोडलेली आहे. त्याचा पुढचा पदार्थ मी मला दाखवतोय, जे बनवतोय रेसिपी. ते बघत राहा. हे आपली सार रेडी झालेलं आहे टोमॅटो भेंडीचं. तर हे बघा, आपण फिश फ्राय करतो तशी एक रेसिपी बनवतोय आपण. ह्याच्यासाठी मी घेतलेली आहे कच्ची हिरवी केळी. आता ही हिरवी केळी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याची कटिंग करतो मी. बघा, तुम्हाला कसं कटिंग करायचं आहे ते मी दाखवतो. बघत राहा तुम्ही. तर हे बघा, आपल्याला अशी कटिंग करून घ्यायची आहे. केळी जी आहेत ती त्याच्यावरचं जे कवर आहे, साल आहे, ते काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर ते त्याला कट करायचं आहे. जसे की सुरमईचे पीस असतात, आपले फिशचे पीस असतात, तसे ते कट करून घ्यायचे आहेत. दाखवतोच तुम्हाला कसं करायचं कटिंग. तर हे असं कटिंग केल्यानंतर ह्याला मी जे जे इन्ग्रेडियंट्स लावणार आहे आणि फ्राय करणार आहे ह्याच्या पुढे दाखवतोच तुम्हाला. तर जे की आहे अशी सालं जी आहेत ती काढून घ्यायची आहे व्यवस्थित. जी काही आहे त्याच्यामध्ये सालं असली तर थोडी म्हणजे कसं स्वच्छ करून घ्यायचे, सालं पूर्ण काढून घ्यायचे आहेत तुम्हाला. तर हे बघा, असे स्लाइस जे आहेत आपल्याला कापून घ्यायचे थोडे जाड. आणि जे की आहे हे जे काही पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत कट करून. कारण काय माहीत आहे का, कधी काळं पडते ते हे जे आहेत केळी. त्यामुळे जे काही आपण हे बघा, हे असे स्लाइस जे आहेत ते असे कट करून घ्यायचे आहेत. थोडे जाडच ठेवायचे आहेत, पातळ होता कामा नये. जसं की आपण फ्राय करणार आहेत त्याला. मी इन्ग्रेडियंट्स पुढे दाखवतोच काय काय लावणार आहे. बघा, ही कटिंग केलेली आहे आपण. आता पुढचे इन्ग्रेडियंट्स मी दाखवतो. हे फ्राय करायला काय काय यूज होईल. जी आपण केळी कापलेली त्याच्यामध्ये जे की आपल्याला हे जे पेस्ट बनवायची याची, ज्याच्यासाठी आपण हळद घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, म्हणजे जे काही मालवणी मसाला, त्यानंतर धने, एक तांदळाचं पीठ आणि जे चण्याचं पीठ, जे काही बेसन पीठ आपण घेतलेलं आहे, आलं लसूण घेतलेली आहे. आता ह्याला पूर्ण मिक्सरला मी मिक्स करणार आहे. तेल थोडं टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला पेस्ट बनवायची आहे याची, थोडं पाणी टाकून. मी दाखवतोच पुढे पेस्ट कशी तयार केली जाते. हे बघा, अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडा लिंबू, एक अर्धा लिंबू आणि मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे.
आणि जी पेस्ट केली आहे आपण, जे आपले स्लाइस कट केले आहेत आपण, त्याच्यामध्ये असे हे करून घ्यायचे आहेत, डिप करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता मी घेतलेला आहे रवा इथे. रव्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे की आहे ह्याला फ्राय करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये पण टाकलेला आहे मसाला, मीठ चवीनुसार टाकायचं आहे. आणि जे की आहे हे जे मिश्रण करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला, जे की आहे हे बघा असं मिश्रण करून घेतलेलं आहे त्याचं व्यवस्थित. आणि जे की आहे जे स्लाइस आपण बनवलेले आहेत ते ह्याच्यामध्ये डिप करून तव्यामध्ये फ्राय करायचे आहेत. हे बघा, हे आपण डिप केले आणि हे जे काही आहे तव्यामध्ये फ्राय करतोय. हे बघा, डिप करून मस्त व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे रवा आणि त्याला तेलामध्ये सोडायचं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला जी टेस्ट येईल, जे की आहे जसं की फिश फ्राय करतो आपण, तशाच प्रकारचं हे तुम्हाला फिलिंग येईल. तुम्ही बघा बनवून एकदा कसं बनतं ते. मी खरोखर सांगतो, तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही स्वतः त्या व्हिडिओमध्ये जाल, कमेंट कराल, ही छान रेसिपी दाखवली आहे. तुम्ही एकदा बघा करून ही रेसिपी. जर आवडली असेल रेसिपी तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्याला सपोर्ट करा, जेणेकरून आम्हाला अजून प्रेरणा भेटेल की व्हिडिओ बनवायची. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.